हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजले सकाळचे 5:30. बाहेर मस्त थंडी पडली आहे. आता कार्तिकला शाळेत पाठवण्याची तयारी चालू आहे. चला मग भेटूया आपण थोड्या वेळात. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. कार्तिकचा स्नान झालं आणि त्याची बहिणीची वाट बघते. येईल आता थोड्या वेळात. चला, सगळं काम माझं आवरून झालेलं आहे. आता जायचं आहे कार्तिकच्या शाळेमध्ये. पॅरेंट्स मीटिंग आहे, तर तिथे आधी जाऊन येते मी. थोड्या वेळाने भेटू. तर आता मी स्कूलमधून आलो आहे आणि मी आणि मम्मी स्कूलमधून आलो आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो घरी गेलो. आज घरी आहे तर म्हटलं मुलांसाठी काहीतरी चांगलं बनवावं, कारण रोजचं वरण भात भाजी चपाती तेच खाऊन त्यांना पण कंटाळा आला. तर म्हटलं आज माझ्याकडे वेळ पण आहे तर काहीतरी बनवावं त्यांच्यासाठी. तर म्हटलं चला त्या निमित्ताने पावभाजी तरी बनवूया. मुलं आवडीने पण खातात. तर पावभाजीच का, कारण त्याच्यामध्ये कशा भरपूर भाज्या असतात ज्या मुलं खात नाही. पावभाजी बनवण्याची तयारी चालू आहे. पावभाजी पूर्ण रेडी झालेली आहे. आता बघूया मुलांना आवडते का. संकल्प, कशी पावभाजी? आवडली तुला? आता पावभाजी आवडली आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये मी ना ते ज्या भाज्या खात नाही त्या भाज्या मी याच्यात टाकलेल्या आहेत, कारण भाज्या सगळ्या खाणं गरजेचं आहे. या निमित्ताने त्यांच्या पोटात ते जातील तरी, त्याच्यामुळे मी ते बनवलं आणि अशा पद्धतीने बनवलं की मुलं खातात. म्हणून एकदम सिंपल अशी पावभाजी मी घरी बनवली आहे आणि माझे मुलं ते आवडीने खातात. कार्तिकच्या टिफिनची तयारी करते. आज बस एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. कार्तिक, घे पावभाजी. थँक्यू. कशी झाली सांगा मला. तुझी फेवरेट आहे का? पावभाजी असंच काढल मी. मला नाही यायचं. अरे मला नाही यायचं. अरे मम्मी यायचं. कपडे तू पावभाजी खाल्ली? हा, कशी आहे? मग बंद कर यार.